शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। याच अनुषंगाने बोलण्यासाठी खासदार अरविंद सावंत आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। जवळपास 40 मिनिटांपेक्षा जास्त हा युक्तिवाद आज बघायला मिळाला कपिल सिब्बल यांचा। खूप बरं वाटलं, पण इतका देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येतील आपल्याला। खूप उशिरा होईना पण निदान आज सुनावणी झाली। आजही आम्हाला धाकधूक वाटत होती, कारण 2 वाजल्यानंतर जेव्हा सुनावणी होती तर 3 वाजेपर्यंत ते बसणार होते। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य सरन्यायाधीश आणि उर्वरित 2 न्यायाधीशांनी ऐकण्यास सवलत दिली, सहमती दर्शवली आणि 35 मिनटं 35-40 मिनटं जवळजवळ माननीय आमचे विधितज्ञ ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी तिथं आमची बाजू मांडली। ही सुनावणी झाली, त्या बाजू अतिशय भक्कमपणे मांडलेली आहे आणि म्हणून आता विश्वास वाटतो। त्यांच्याकडनं बाजू मांडताना कपिल सिब्बलांनी बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला तिथपासून 2019 आणि 22च्या घटनेपर्यंत सगळे मुद्दे मांडले। संक्षिप्त पण मुद्देसूद आणि मार्मिक असं पूर्ण पॉइंटेड झाला म्हणतो आपण, असं त्यांनी ती मुद्दे मांडले। आणि खास करून 2020 नंतरच्या घटना ज्या काय घडल्या त्या त्यांनी मुळात एकनाथ शिंदेंना आमदारकीचा फॉर्म कोणी दिला, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले। पक्षप्रमुख पक्षवाचा शब्द त्यांनी 10 वेळा वापरला आणि ते दिलं त्यांना। मग गटनेता कोणी केलं, उद्धवजी ठाकरेंनी। त्यांना कोणती पदं दिली, असं ते सगळं त्यांनी मांडत आले आणि इतकं सुंदर मांडलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही संविधानाचा सन्मान करणार की नाही। मग त्या संविधानामधल्या परिशिष्टामध्येच म्हटलेलं आहे की 2/3 पॉलिटिकल पार्टी असेल तर लेजिस्लेटिव्ह पार्टी नाही। आणि हाच घोळ सगळेजण घालतायत। तो घोळ काय परिणाम करतो हे पण त्यांनी थोडक्यात सांगून टाकलं। त्यांनी तृणमूल काँग्रेस दिल्लीचे हेही उदाहरण दिलं, उल्लेख केला। दिल्ली झाली घडलंय हे जो तो आपल्याला समजतो, 2/3 जायला हरकत नाही, जो तो सोर बाजार मांडला गेला। याचं आपण गंभीर दखल घेतली पाहिजे। अजून पुढे विस्तृत चर्चा होईल। आज त्यांनी मंगळवार दिलं आहे, म्हणजे आता वेळ कालावधी पण लांबचा दिलेला नाही आहे। येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होईल। मला आशेचे किरण दिसत आहेत, पाहूया। सावंतसाहेब, मुद्दा यातला हा आहे की ज्यावेळी घटनेचा उल्लेख, निवडणूक आयोगाकडे पक्षाची घटना दिली होती, निवडणूक आयोगाकडे कागदपत्र दिली होती, निवडणूक आयोगाकडे आम्ही वर्ड टू वर्ड सगळ्या गोष्टी, आणि मला आठवतं की त्यांनी कपिल सिब्बलांनी वकिलांचंही नाव सांगितलं की कुठल्या वकिलांच्या सहीने हे सगळं दिलेलं आहे, तरीही निवडणूक आयोगाने आम्हाला डावललं। हा मुद्दा कपिल सिब्बलांकडे मग त्यावेळी तर त्यांनी आणखी केला होता किस्सा। निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना तुमच्या सदस्यांची संख्या सांगा। आम्ही सदस्यांची नोंदणी दिली, ती 4.5-5 लाखाच्या वर गेली। ती त्यांच्यापेक्षा 25-50% मोठी होती। मग त्यावेळेला नाही तुम्ही एक काम करा, प्रोफॉर्मामध्ये द्या आणि मग सक्रिय सदस्य जे आम्ही नेते उपनेते जे आहेत कोणी, त्या सक्रिय सदस्यांचं तुम्ही ॲफिडेविट द्या। आम्ही ॲफिडेविट पण दिली ना, मग ती सुद्धा संख्येनं मोठी आली। त्याचा कुठेही त्यांनी उल्लेख न करता डायरेक्ट त्यांना नाव चिन्हाने देऊन टाकलं। हा वरून आदेश होता, त्यामुळे कळलं कायद्याची तिथेच खरी तर त्याचा म्हणजे पायदळी तुडवला गेला आणि या पद्धतीनं नावने चिन्ह दिलं गेलं। त्याच्यावर आता बोलू। शेवटचा प्रश्न, मंगळवारी सुनावणी आहे, अपेक्षा आहे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का? कारण खूप वर्षांपासून तुम्ही न्यायासाठी सुनावणी आहे, न्याय कधी देतील ते कळेलच, पण सुनावणी अशी पारदर्शी झालेली आणि सकारात्मक झालेली दिसते। आणि समोर सुद्धा जे प्रश्न विचारले ते सुद्धा असे काही मुद्दा म्हणून काही डावल्याचा प्रयत्न किंवा असं दिसलं नाही, सकारात्मक आहे। दरवाजा थोडा किलकिला झालाय, किरणं थोडी आलीत, बघूया वाटतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे खासदार अरविंद सावंत होते, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आशेची किरणं दिसत आहेत। न्याय कशा पद्धतीने मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मंगळवारी परत एकदा या प्रकरणी सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये नेमकं काय युक्तिवाद होतो, प्रकरण कशा पद्धतीने पुढे जातं हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।